रस्त्याच्या साईडला जशी पापडी चाट भेटते ना, तशी चटपटी तशी आपण छोले पापडी चाट करणार आहोत। करायलाही सोपी आहे आणि झटपट पण बनते। तर नमस्कार मंडळी, मी कांचन नवमुत किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। ते इथे घेतलेले होते पिवळे वाटाणे, ते जे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे कुकरला टाकायचं आहे आणि कुकरला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर मी उकडताना टाकणार आहे त्याच्यामध्ये 2 बटाटे आणि छोले थोडेसे आपण इथे शिजल्यानंतर स्मॅश करून घेणार आहोत। तर कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्यात टाकत आहे जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा पण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राय झाला की इथे लगेच मी टाकणार आहे टोमॅटो, अद्रक आणि लसूणची पेस्ट, ती सुद्धा व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत। आता ह्यामध्ये टाकणार आहे थोडे सुखे मसाले, त्यात टाकणार आहे हिंग, धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि ही सुके मसाले सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटं। थोडंसं पाणी टाकून मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले पण इथे चांगले फ्राय झाले आहेत, तुम्ही बघू शकतात साईडनी मस्तपैकी तेल सुटत आहे। अशाच प्रकारे मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये मी टाकत आहे चणे आणि बटाटे, जे शिजल्यानंतर मी थोडेसे स्मॅश करून घेतले होते, म्हणजे जी आपली करी आहे ना ती थोडीशी दाटसर होते। आणि हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। आणि ही थंड, आत्ता जरी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल ना, थंड झाल्यानंतर ती खूप घट्ट होते। तर इथे आपले चणे पण रेडी झालेले आहेत। आता पापडी कशी घरी बनवायची, तर इथे तुम्हाला ऑलरेडी माझ्या चॅनलवर रेसिपी भेटून जाईल। त्याच्यामध्ये ओव्हनमध्ये पण कशी पापडी बेक करायची आणि फ्रायची, आता माझ्याकडे पापडी ऑलरेडी रेडी आहे। जर तुम्हाला पापडी बनवायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन रेसिपी बघू शकतात। आता प्लेटमध्ये टाकलेली आहे चण्याची भाजी। चना चाट आहे म्हणून चणे भरपूर वापरायचे आहेत। त्यामध्ये टाकत आहे पापडी, जी मी अशा प्रकारे हाताने तोडून घेणार आहे। आता चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी ही पण घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ पण तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल। वरतून परत टाकणार आहे चणे, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, त्याचबरोबर टाकत आहे फरसाण। तुम्ही इथे फरसाणच्या ऐवजी शेव सुद्धा वापरू शकतात। चारशे शेव वापरतात ना, ती वापरली तरीही चालेल। आणि अशा प्रकारे साईडनी पापडी लावून घेणार आहे। इथे दही घेतलं होतं, व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी पिठी साखर टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। वरतून टाकणार आहे दही, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला। तर इथे आपली चटपटी तशी चाट पण रेडी झाली। वरतून तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा वापरू शकतात। तर इथे आपला चाट रेडी झाला आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा।